नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक निराश। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारचे 33 लाखाहून अधिक कर्मचारी आणि 66 लाख पेन्शनधारक 8व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत। त्यांना आशा आहे की आयोगाच्या शिफारशीनंतर त्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये चांगली वाढ होईल, परंतु कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीच्या अहवालानुसार त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरू शकते। या अहवालात म्हटले आहे की 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर फक्त 1.8 असू शकतो। याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या पगारात फक्त 13% वाढ होऊ शकते। फिटमेंट फॅक्टरचा महत्त्व। मित्रांनो, फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय आणि तो पगार आणि पेन्शनवर कसा परिणाम करतो याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर 2.57 निश्चित केला होता, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची किमान बेसिक सॅलरी 7,000 रुपयावरून 18,000 रुपये झाली होती। फिटमेंट फॅक्टर कमी ठेवला गेल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारक निराश होऊ शकतात। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सॅलरीमध्ये बेसिक सॅलरी, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स यांचा समावेश असतो। महागाई भत्ता वर्षातून 2दा बदलला जातो। अंबित कॅपिटलच्या अहवालानुसार वेतन आयोग संपल्यानंतर DA 0वर होतो, कारण इंडेक्स पुन्हा बेस केला जातो। या वर्षाच्या जानेवारीत 8व्या वेतन आयोगाची घोषणा झाली, परंतु अध्यक्षांची नियुक्ती आणि अटींवर प्रगती झालेली नाही। आयोगांच्या शिफारशींना लागू करण्यासाठी सरकारला कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागेल। शिफारशीमध्ये विलंब झाला तरीही त्यांना जानेवारी 2026 पासून लागू केले जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।